काम केल्यानंतर जर तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर तुम्ही अशी हे ड्रायफ्रूटचे लाडू करून बघा. खूप छान होतात. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी काय करायचं, 1 वाटी बदाम घ्यायची, 1 वाटी काजू घ्यायचे, त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि छान भाजून घ्यायचे. हे लाडू खूप पौष्टिक आहे. तुम्ही एक वेळ नक्की करून बघा. हे बघा आपले काजू बदाम भाजून झालेले आहे. सेम त्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे, ते सुद्धा खरपूस भाजून घ्यायचे. थोड्याशा टरबूजच्या बिया टाकल्या मी. तुमच्याकडे असेल तर टाका, हे ऑप्शनल आहेत. माझ्याकडे होत्या म्हणून मी टाकल्या. ते पण छान भाजून घ्यायचे. नंतर किसून घेतलेलं खोबरं घ्यायचं 2 वाट्या, ते पण छान भाजून घ्यायचं. इथे वाटीचं प्रमाण सांगायला गेलं तर 125 ग्रॅम आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. नंतर मखाना घ्यायचा, तो पण छान भाजून घ्यायचा. मखाना हाताने तोडता आला की सहज समजून चालायचं की आपला मखाना झालेला आहे. तो पण छान काढून घ्यायचा आणि थंड करायला ठेवून द्यायचा. नंतर थंड झालेला मखाना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि छान फिरवून घ्यायचा. नंतर ड्रायफ्रूट्स टाकायचे, ते पण छान फिरवून घ्यायचे. तुम्ही हे असे लाडू घरी जर लहान मुलं असतील तर लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. सर्व साहित्य हे एकत्रच करायचं आहे आपल्याला. नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे, ते पण छान फिरवून घ्यायचं आहे. नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाट्या खजूर टाकायचा आहे. खजूर सांगायला गेला तर 250 ग्रॅम आहे. तो पण छान फिरवून घ्यायचा. सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे. नंतर 1 वाटी गूळ टाकायचा. गुळाचं प्रमाण पण 125 ग्रॅमच आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. हाताने लाडू तयार करून घ्यायचे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.